वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांना पुनर्वसित करून 30 ते 40 वर्ष लोटली. मात्र अजूनही नुकसान भरपाईसह अन्य रक्कम शासनाकडून मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर वारणा धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांनी मोर्चा काढून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रकल्पग्रस्तांच्या कब्जे हक्काच्या वसुलीबाबत शासनानं काढलेला निर्णय बेकायदेशीर असून पुनर्वसन कायद्याशी विसंगत असल्याचा आरोप श्रमिक मुक्ती दलानं केलाय. वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांना देय असलेली रक्कम तातडीनं मिळावी या आणि अन्य मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले. प्रकल्पग्रस्तांना 2014च्या केंद्र आणि राज्य शासनाच्या सवलती लागू कराव्यात, अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात डॉक्टर भारत पाटणकर, मारुती पाटील, गुलाब काटे, मदन जांभळे, प्रकाश देवरे, LS जांभळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत.